नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीमधील सर्वच पदांकरिता विचारण्यात आलेले प्रश्न पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीचे हे कितवे वर्ष आहे? डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीचे हे कितवे वर्ष आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 125वे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, भारताची संरक्षण निर्यात किती टक्क्यांनी वाढली आहे? भारताची संरक्षण निर्यात किती टक्क्यांनी वाढली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 23%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, 2022 ते 2023 या वर्षात भारताची एकूण संरक्षण निर्यात किती कोटीवर पोहोचली आहे? 2022 ते 23 या वर्षात भारताची एकूण संरक्षण निर्यात किती कोटीवर पोहोचली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 16,000 कोटी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, भारतीय महिला क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा कोणत्या देशाला पराभूत केले आहे? भारतीय महिला क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा कोणत्या देशाला पराभूत केले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, ऑस्ट्रेलिया. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक खाजगी विद्यापीठे आहेत? देशात खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक खाजगी विद्यापीठे आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, गुजरात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र राज्यात 2023 ते 24 हंगामात कापसाचे उत्पादन किती लाख कोटी होण्याचा अंदाज आहे? महाराष्ट्र राज्यात 2023 ते 24 हंगामात कापसाचे उत्पादन किती लाख कोटी होण्याचा अंदाज आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 75.14 कोटी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, 2022 ते 23 मध्ये महाराष्ट्रात किती लाख गाठीचे कापूस उत्पादन नोंदवण्यात आले होते? 2022-23 मध्ये महाराष्ट्रात किती लाख गाठीचे कापूस उत्पादन नोंदवण्यात आले होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 79.25. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, चेन्नई बुद्धिबळ ग्रँडमास्टर स्पर्धा 2023चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? चेन्नई बुद्धिबळ ग्रँडमास्टर स्पर्धा 2023चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, डी गुकेश. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, ओपेक या संघटनेतून कोणता देश बाहेर पडला आहे? ओपेक या संघटनेतून कोणता देश बाहेर पडला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, अंगोला. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, 2024च्या खेलो इंडिया युथ स्पर्धा कोणत्या राज्यात होणार आहेत? 2024च्या खेलो इंडिया युथ स्पर्धा खालीलपैकी कोणत्या राज्यात होणार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, तामिळनाडू. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, 2024 तामिळनाडूमध्ये होणारी खेलो इंडिया युथ स्पर्धा कितव्या क्रमांकाची असणार आहे? 2024 तामिळनाडूमध्ये होणारी खेलो इंडिया युथ स्पर्धा कितव्या क्रमांकाची असणार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 6व्या. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, वीर बाल दिवस कधी साजरा करण्यात येतो? वीर बाल दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 26 डिसेंबर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, कोणत्या राज्यातील सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्पात काळ्या वाघाची नोंद झाली आहे? खालीलपैकी कोणत्या राज्यातील सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्पात काळ्या वाघाची नोंद झाली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, ओडिसा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, देशातील सर्व काळे वाघ कोणत्या एकाच व्याघ्र प्रकल्पात आहेत? देशातील सर्व काळे वाघ कोणत्या एकाच व्याघ्र प्रकल्पात आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, सिमिलीपाल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, जगभरातील किती टक्के वाघ भारतात आहेत? जगभरातील किती टक्के वाघ भारतात आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 75%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, यंदाचे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे कितवे वर्ष आहे? यंदाचे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे कितवे वर्ष आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 100वे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा प्रारंभ कोठून होणार आहे? 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा प्रारंभ कोठून होणार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, तामिळनाडू या राज्यातून तंजावर या ठिकाणातून. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, डॉक्टर जब्बार पटेल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, BBC स्पोर्ट पर्सनॅलिटी ऑफ द इयर 2023 साठी कोणाची निवड करण्यात आली आहे? BBC स्पोर्ट पर्सनॅलिटी ऑफ द इयर 2023 साठी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, मैरी इयर्स. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कोणते जगातील सर्वाधिक सुरक्षित शहर ठरले आहे? खालीलपैकी कोणते जगातील सर्वाधिक सुरक्षित शहर ठरले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, अबुधाबी.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21. जगातील सर्वाधिक सुरक्षित शहर ठरलेल्या अबुधाबी शहराचा सुरक्षा निर्देशांक किती आहे? जगातील सर्वाधिक सुरक्षित शहर ठरलेल्या अबुधाबी शहराचा सुरक्षा निर्देशांक किती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए 88.8%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22. जगातील पहिल्या 50 सुरक्षित शहराच्या यादीत भारतातील कोणत्या शहराचा समावेश आहे? जगातील पहिल्या 50 सुरक्षित शहराच्या यादीत भारतातील कोणत्या शहराचा समावेश आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी मंगळुरू. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. तानसेन संगीत समारोह दरवर्षी डिसेंबर महिन्यात कुठे साजरा केला जातो? तानसेन संगीत समारोह दरवर्षी डिसेंबर महिन्यात कुठे साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए ग्वाल्हेर या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. 85व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? 85व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी चिराग सेन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. 85वी वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा कोठे पार पडली? 85वी वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा कोठे पार पडली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी गुवाहाटी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए 26 जानेवारी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. 2024 मध्ये किती व्यक्तींना कीर्तीचक्र पुरस्कार जाहीर झाले आहेत? 2024 मध्ये किती व्यक्तींना कीर्तीचक्र पुरस्कार जाहीर झाले आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी 6 व्यक्तींना. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. 2024 या वर्षी महाराष्ट्र राज्यातील किती पोलिसांना शौर्य पदके जाहीर झाली आहेत? 2024 या वर्षी महाराष्ट्र राज्यातील किती पोलिसांना शौर्य पदके जाहीर झाली आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी 18. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्रातील कोणत्या धावपटूला अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर झालं आहे? महाराष्ट्रातील कोणत्या धावपटूला अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी अविनाश साबळे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. भारताचे माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांना कोणता पुरस्कार जाहीर झाला आहे? भारताचे माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांना कोणता पुरस्कार जाहीर झाला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी पद्मविभूषण. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. चेकपॉईंट कंपनीच्या अहवालानुसार भारतात सायबर हल्ल्यात किती टक्के वाढ झाली आहे? चेकपॉईंट कंपनीच्या अहवालानुसार भारतात सायबर हल्ल्यात किती टक्के वाढ झाली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी 15%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. आशियान शॉटगन चॅम्पियनशिप 2024 कुठे आयोजित करण्यात आली होती? आशियान शॉटगन चॅम्पियनशिप 2024 कुठे आयोजित करण्यात आली होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए कुवेत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. आशियान शॉटगन चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? आशियान शॉटगन चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी 8 पदके. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. आशियान शॉटगन चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताने किती सुवर्ण पदके जिंकली आहेत? आशियान शॉटगन चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताने किती सुवर्ण पदके जिंकली आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी 1. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला 2 वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो? असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला 2 वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी सरडा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. कोणत्या परजीवी जीवाणूमुळे हिवताप म्हणजे मलेरिया होतो? खालीलपैकी कोणत्या परजीवी जीवाणूमुळे हिवताप म्हणजे मलेरिया होतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी प्लाझ्मोडियम. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो? पोलिओ हा रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी मज्जासंस्था. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो? खालीलपैकी कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी पोलाद. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे? वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण हे किती टक्के आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी 0.04%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी क जीवनसत्वाचा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. पेनिसिलिन या पदार्थाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? पेनिसिलिन या पदार्थाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी फ्लेमिंग.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. काकडी किंवा टरबूज यासारख्या फळभाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण किती असते? काकडी किंवा टरबूज यासारख्या फळभाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण किती असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 92%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते? वातावरणातील तापमान खालीलपैकी कोणत्या वायूमुळे वाढते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, कार्बन डायऑक्साईड. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरण्यात येते? पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरण्यात येते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, क्लोरीन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू झाली? भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, कोलकाता. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात? पाण्याची खोली मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते तंत्रज्ञान वापरतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, पाण्याची खोली मोजण्यासाठी सोनार तंत्रज्ञान वापरतात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. त्वचेला काळा रंग कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो? त्वचेला काळा रंग खालीलपैकी कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, मेलानिन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. मानवी शरीराचा सर्वात मोठा अंग कोणता असतो? मानवी शरीराचा सर्वात मोठा अंग कोणता असतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, त्वचा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग खालीलपैकी कोणता? आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग खालीलपैकी कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, गलगंड. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. भारतीय चलनावरील नोटेवर किती भाषा लिहिलेल्या असतात? भारतीय चलनावरील नोटेवर किती भाषा लिहिलेल्या असतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 17. यासाठी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.